आपण देखील सन्मानासाठी इकडे या साईडला मित्रांनो बघू शकता सोनूशेठ बोपतराव यांचा सिकंदर आणि पाठीमागं बघू शकता मुंबईचा कालीज मथुर अशी ही जोडी पाळणार आहे। गट क्रमांक 11 मध्ये आहे ना, 11 मध्ये पाळणार आहे। आणि कितवा तास आहे या 5 नंबर तासाला पाळणार आहे बघा। आणि बरीचशीच बैला इथं नामांकित बैला आता या दुसऱ्या फेऱ्यामध्ये आलेले आहे। 5, 6 ते 20 असा हा गट आलेला आहे, मोठा गट आहे। हो चल चल चला थोडक्यात तुम्हाला मी सर्व बैल दाखवतो आलेली इथं कोणकोणते बैल आहेत। इकडे या साईडला बघू शकता तुम्ही चिंचपारकरचा सुंदर सुद्धा पोहोचलाय। कितव्या गाडीत पळणार आहे? 8 मध्ये पळणार आहे। अजून एक सुंदर अशी गाडी पळणार आहे मित्रांनो, मानवली पाड्याचा भारत। आणि तिकडे त्या साईडला बघू शकता तुम्ही नवपाडा श्रीकांत जोशी नवपाडा यांचा सच्चाबाई आणि मानवली घराचा भारत गट क्रमांक 8 मध्ये पळणार आहे बघा। बरीचशीच बैल इकडे खाली मी सुट्टीवर आलेलो कारण कोण आले कुठं लय लांब बैल बांधले त्याच्यामुळे समजत नाही, तर डायरेक्ट इकडनं तुम्हाला दाखवतो कुठली बैल आल्या, तुम्हीच ओळखा आता चला। इकडे या साईडला बघू शकता तुम्ही कालुंद्रेकरांचा मारतंड आणि चिक्या अशी ही जोडी पडणार आहे। तुमचीच घरचीच गाडी आहे का? नवीन वासरू घेतला आम्ही, तो चांगला बोलतो। तर आम्ही नवीन खरेदी केले तर बरं आपण एवढी मोठी खरेदी केले 2,70,000 वासरू घेतलाय, तर बरं आपल्या घरच्या बैलातच पलवावा, आपल्या वासराचा अंदाज येईल किती पलतोय काय। कितव्या गटात पळणार आहे? 14व्या मध्ये 7 नंबर तासावरती पळणार। ठीक आहे चला, शुभेच्छा तुम्हाला। या साईडला बघू शकतो मी दक्ष गोपीनाथ तुंगेकरांचा गोविंदा पोचलाय। समोर बघू शकता तुम्ही गाडी बांधली गेलेली आहे मथुर आणि सिकंदरची। आता गट क्रमांक 8 मध्ये 11 मध्ये तुम्हाला ही गाडी पळताना दिसणार आहे। चला आपण खाली जाऊया। या साईडला तुम्ही बघू शकता प्रथमेश शेठ भगत यांचा शंभू सुद्धा पळणार आहे आता। चला आपण जाऊया आता खाली। बरीचशीच बैल तुम्हाला इथं मी दाखवलेली आहेत। प्रसिद्ध गाडा मालक सुद्धा इथं पोहोचले, आतिश शेठ आहेत, योगेश शेठ आहेत आणि कुठेतरी योगेश किती मध्ये पळणार आहे? रामा 20 मध्ये पळणार आहे। रामा पैरा कोण? पायरा घरचाच चालेल शकता। इथं आपले उसडणे जे आयोजक प्रवीण दादा कुठला बैल आणले का? हो दोन्ही बैल आणले, 12 नंबर आणि 30 नंबर। 12 आणि 30 मध्ये पळणार आहे। पैरे घरचे म्हणजे वेगवेगळे आहेत का? पहिले मैदान कसं वाटलं कारण तुम्ही आयोजक आहात? हो मी आपल्या मुंबईमध्ये पहिल्यांदा गटाच्या मैदान आलो। मैदान एकदम वरच्या पेक्षा इथले मैदान एकदम मला एकदम नीटनेटके वाटतं। बरोबर आहे। आणि दोन्ही आयोजक इथं आहेत। चला शुभेच्छा तुम्हाला। आपल्याकडे आपला जो खेळ आहे तो मुंबईचा बिंजोरचा आहे। आपल्या मुंबईमध्ये गटाच्या मैदानाचा अतिरेक नका करू, फक्त अख्ख्या सीझनमध्ये 2 ते 3च मैदानं होतील एवढा माझी कलकलीची विनंती। बरोबर, कुठेतरी त्याचा एक आनंद पण चांगला राहील। हो त्याचा पण आनंद आणि आपली जोपासना जी होती बिंजोरची ती राखली गेली पाहिजे। चालेल तिकडे समोर तुम्ही बघू शकता आकाश दादा बघा कुठं बसलेत कॅमेऱ्याच्या इथं आणि कुठेतरी इकडची या सर्व इकडची माहिती सर्व ते माईक घेऊन सांगत असतात। नमस्कार मित्रांनो, दुसरा व्हिडिओ बनवतो। पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असा राजेंद्र सत्कार आणि काही मैदानाचं उद्घाटन दाखवतो। आता त्या गटामध्ये 5 गट पळाले पहिल्या फेऱ्यामध्ये आणि आता 5, 6 ते 20 आलेत पळायला। त्यामध्ये बरीचशीच बैल तुम्हाला दाखवतो। इकडे बघा या साईडला पण चांगला असा कुठला शहरात चाललंय बघा पळायला आणि चांगली बैला या गटामध्ये पळताना दिसणार आहेत तुम्हाला। काय नाव? बाजी पण निघलाय बघा। बरोबर चला म्हणे बाय ना तेजा बाय चला। नामांकित बैला पळणार आहे तिथं आणि मथुर आणि सिकंदर पण पळणार आहे। सोनूशेठ बोपतराव आणि राहुलभाई पाटील बघा पुन्हा एकत्र आल्यात म्हणून सांगता कमेंट करताना विचार करून करा। हे गाड्या मला कधी एक येतात, त्यांच्या गाड्या पण खेळू दे त्यांना आणि त्यांना पहिल्यात पण पळू द्या। फक्त कमेंट करणाऱ्यांना एकच विनंती असेल की काहीतरी असा विचार करून कमेंट करा। आजच्या मैदानाला शुभेच्छा द्या चला आणि मथुर आणि सिकंदरला सुद्धा शुभेच्छा द्या। चला धन्यवाद।